चला हे कुठे शुभ्री कुठे चालली? नदीवर. अरे मजा. आज आम्ही सगळे नदीवर चाललो आंघोळीला आणि कपडे पण धुवायचे आहेत आयुषीला वगैरे. तर सगळे लहान मुलं वगैरे आम्ही सगळे चाललो. तुमच्यासाठी एक सूचना आहे, खास करून लहान मुलांना, कृपया नदीवर जाताना किंवा पाण्याच्या ठिकाणी जाताना तुमच्याबरोबर कोणतरी मोठा माणूस किंवा त्या गावातले जाणकार लोक असतील, ज्यांना त्या नदीची त्या पाण्याची माहिती असेल, अशा लोकांनाच बरोबर घेऊन जा. कारण आपल्याला जर आपण अनोळखी ठिकाणी जातो आहे तर तिथे नदी काय आहे, नदी किती खोल आहे, काय आहे याची आपल्याला माहिती हवी आहे. ती नसेल तर आपण कृपया कुठल्या तरी जाणकार व्यक्तीला सोबत घेऊन जा, ही माझी विनंती आहे. कारण याच्या आधीसुद्धा आपला एक व्हिडिओ होता यूट्यूबवर, तो आपल्याला डिलीट करावा लागला. पाणी येतं ना, रेवा असते सगळी. की आपण असे जे व्हिडिओ टाकतोय त्यामुळे लहान मुलांना वगैरे त्याच्यावर काय परिणाम होईल, काय होईल, त्या एका पॉलिसीमुळे आपल्याला आपल्या धरणावरचा व्हिडिओ डिलीट करावा लागला आहे. त्यासाठी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सगळ्यांना ही माहिती देतो आहे की कृपया नदीच्या पाण्याच्या ठिकाणी जाताना तुम्हाला माहिती नसेल तर कोणाला तरी जाणकार व्यक्तीला तुमच्यासोबत न्या. त्यामुळे कोणतीही दुर्घटना, कोणताही वाईट प्रकार तुमच्यासोबत घडणार नाही. यासाठी धन्यवाद. आज आपण आलो आहोत एका अशा नदीवर जी खूप प्रसिद्ध नदी आहे. या नदीचं नाव आहे मुचकुंदी नदी. ही महाराष्ट्रातील एकमेव अशी नदी आहे जी एका गडापासून सुरू होते आणि दुसऱ्या गडाला तिचा अंत होतो, शेवट म्हणजे ती समुद्राला. अशी आपली मुचकुंदी नदी जी विशाळ गडापासून सुरू होते आणि पूर्ण गडाला तिचा अंत होतो, ती समुद्राला मिळते. अशी मुचकुंदी नदी आपल्या गावातून वाहते, याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि ही नदी बाकीच्या वेळेला एवढं पाणी नसतं नदीला. खरं तर पावसातून खूप पाणी असतं. गणपतीच्या वेळेला वगैरे तुम्हाला दाखवेन या गणपतीला नदीचं पाणी. पण मे महिन्यातून वगैरे पाणी जास्तीत जास्त ढोपरभर किंवा कमरेभर असतं. कमरेभर पण नसतंच, ढोपरभर असतं. त्याच्यामुळे एवढा रिस्क नाही आहे. आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही दरवेळेला जातो नदीवर म्हणा किंवा धरणावर म्हणा, आम्ही दरवेळेला जातो. त्यामुळे आम्हाला माहिती आहे तिथे एवढं काही रिस्क नाही आहे. म्हणून आम्ही लहान मुलांनासुद्धा घेऊन जातो. लहान मुलं बहुतेक करून किनाऱ्यावरच असतात, आत एवढे काही येत नाहीत. त्यांना एवढं नाही येत आतमध्ये येतं, ते बाहेरच असतात, आपले बाहेर खेळत असतात. त्याच्यामुळे अशी आमच्या गावचं स्वाभिमान मुचकुंदी नदी, ज्यावर आज आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी आलो. चला हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. नाही, पप्पांना दिसला फॉक्स. कोल्हा आलेला आम्हाला बघायला. कोण आलेत? मुंबईचे येडी चारखंड ना चिबडी. कोल्हा कोल्हा आलेला. कोल्हा
शुभ्राला बघायला कोको कोला. मग अशी कॅमेरा चालू केला, ट्रॅप उचलायला गेलो, एकही मासा नव्हता. त्यानंतर कॅमेरा बंद होता आणि ट्रॅप उचलला तेव्हा मासे 4 मासे होते. चला आता ट्रॅप खोलू, आता घरी जायचंय. त्याच्यातला एक गेला पुढू. आहे 2 आहेत. दुसऱ्याने पण एक उडी मारला नव्हती, तेवढंच मी आलो म्हणून. 2 आहेत. हे बारके आहेत. आणि सगळ्या पित्ताकड्याच आहेत ते. हातात पकडा. 1 2 3 किती आहे? 2च आहे. अजून जाते नाही झालं. मग संडेला येऊ तेव्हा अजून. हा ते संडेला तिकडे लावूया, तिकडे जाऊया आपण ट्रॅप घेऊन. ते बघ बाबा आले, ते जाळा घेऊन आले. हे ते बघ जाळा टाकतायत. कोण बाबा? सांगतो. हा हे घे. बाकीच्या फेकून दिल्यात ना सगळ्या काय? बाटल्या. ही चांगली आहे. कांडाल टाकतात, कांडाल. ती अशी लांब असते जाळीसारखी, ती अशी साईडनीच टाकतात. हे घे. सगळ्या मुलांना जबरदस्ती पाण्याच्या बाहेर काढलंय. आता अजून हकलवत बाहेर नेतो, नाही तर ते बाहेर येणार नाहीत. चला हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आयुषी वगैरे अजून कपडे धुते, त्यांचे कपडे झाले का ते मागून येतील, तोपर्यंत आपण आपल्या मंदिरजवळ थांबू. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय, धन्यवाद. मासा मरत होता तो, हवा नव्हती ना आतमध्ये. हां जातो. चला 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 बाहेर, चला 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 बाहेर, चला चला. आपल्या मंदिराजवळ आलोत. हे आपलं मंदिर, धावबा देव मंदिर. तिकडे जाधवांचं मंदिर आहे. मासे 4 मासे पकडले. 1 मासा पळून गेला आहे, 1 मासा मेला आहे.